राम राम. चला चालू करूया आजचा नवीन दिवस. 8:30 वाजलेले आहेत. मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे मी सकाळीच उठलेलो आहे. या स्वामींचं दर्शन घ्या. आणि आज जर मला भूक लागली. काल 5:30 वाजता जेवलो, त्यानंतर परत काय खाल्लं नाही, म्हणजे फास्टिंग झाली पूर्ण आत्तापर्यंत 8:30 वाजेपर्यंत. तर आता मला भूक लागली. मी तर खातो भाकरी आणि भाजी. त्यामुळं मग मी माझ्या नावाची काय बनवत नाही चपाती. म्हणजे मीच सांगितलं बनवू नको, श्वेता माझ्यासाठी भाकरी बनवते. पण मग तसंच मम्मीने केलं तर फक्त 2 चपात्या बनवल्या होत्या श्वेतापुरत्या. पण आज मला लागली भूक, त्यामुळं मी श्वेताची चपात्या घेतलेल्या आहेत आणि ते मी खातोय. म्हणजे तिच्या परमिशननेच घेतलेले आहेत. आणि शिवांशी चाललं आहे आता आंघोळ. आणि सगळ्याच लहान मुलांना खेळायला आवडतं, त्यामुळं त्याच्यासाठी आज खेळायला एक काय म्हणावं त्याला नियोजन केलेलं आहे त्याच्या आईने, म्हणजे श्वेताने. ते तुम्हाला दिसेल थोड्या वेळ. जेवायला आहे तोंडल्याची भाजी. तोंडल्याची भाजी आधी मला काही आवडत नव्हती एवढी खास. तोंडलं माहितीच असतं सगळ्यांना, ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो. बारके असं काकडीसारखं असतं ना ते. तर मला आधी नव्हतं आवडत आणि आता मग मी अशा प्रकारे बनवले. आधी एकदा बनवलं होतं ती मला खूप आवडायला लागली, त्यामुळं आज पण तेच. फिरायला जायची तयारी. थंडीचे अवजार घालून बसलोय. इतर वेळेस जरा कुठली टोपी घातली ना काढून टाकतो, पण ही टोपी काढून टाकत नाही येतो. आणि त्याचे कान पण तोडून टाकला. खूप जुनी टोपी घेतलेली, आज पहिल्यांदा घातली. शिवांश पसारा हे सगळं बायकोचंच आहे. ह्याच्यामध्ये थोडेफार माझे कपडे आहेत, पण तिचे जरा जास्त आहेत, पोळींचं असतं ना. आणि आज माझं जेवण लवकर झालेलं आहे, 9:30लाच झालेलं आहे. त्यामुळं आता काय मला काम नाही आहे. आता मी आराम करणार, म्हणजे पडणार आहोत तसं. आता माझा ब्रेक झालेला आहे. जस्ट थोडासा टाईमपास करावा. शेता भात नाही लावला, मग आता काय खायचं का मी? भात खावा म्हणलं होतं थोडासा, पण बनवलेला नाही. जेव्हा बनवलं तेव्हा खाते. हा लाव, सुट्टा लाव. पण भातासोबत काय लावणार? मग काय लाव, कसं लावणार आहे? नुसता भात खायचा. 3 वाजलेले आहेत आणि आता दुपारच्या जेवणाचा टाईम झाला आहे. म्हणजे माझा जेवणाचा टाईम 12:30 होता जॉबमुळं, पण मी जेवलो नाही ना. सगळ्यांनी नाश्ता केला होता दाबून. तर संध्याकाळचं जेवण तयार झालेलं आहे ऑलरेडी. तर मी आत्ता जेवण करून घेतो, कारण मला लागलेली आहे जाम भूक. आणि बाहेर पण जायची आता मम्मी आल्यावरती. दवाखान्यामध्ये जायचं चेकअपला. भाकरी, हे भाकरीमध्ये जेवण बघते. स्ट्रगलर सालीच्या जुन्या एपिसोड याचं जेवण झालेलं आहे आत्ताच करून. टाईमपास चाललाय. आता ते मी बंद करणार आहे. जेवणापुरतं लावून द्यावं लागतं, नाही तर काय अवघडच कार्यक्रम आहे सगळा. आता निघालोय मी. 6 वाजलेले आहेत. 7 वाजताची अपॉइंटमेंट आहे. शेताने मी चाललोय आणि मोपेडच घेऊन जाणार आहे, कारण रेनकोट घेऊन चाललेलं आहे ना. तर काय सामान ठेवायला जरा सोपं पडतं. त्यामुळं आपली एव्हरग्रीन ज्युपिटर घेऊन चाललो. बघा रेनकोट बसले आतमध्ये. आलेलो आहे आपण आता हॉस्पिटलला. हे तो वर असताना तिथे 2 जण आम्ही पाणी पिते जरा. आता चल. झालेली आहे आमची टेस्ट, म्हणजे चेकअप झालेले आहे. बाहेर डॉक्टर आहेत. 400 रुपये फी आहे गॅस्ट्रोलॉजीची. काही गोळ्या औषधं दिलेली. तुझं लाईफस्टाईल खराब आहे असं त्यांनी सांगितले. तसं लई जणांनी सांगितले मला. बघूया जाऊन त्या गोळ्यांचं काय असं होतं आहे. होईल, म्हणजे होऊ शकतं. लाईफस्टाईल चेंज करायला लागलं फक्त. तुझं काय म्हणणं आहे? सोडून घेते.
बापाने आईला खाऊ दिलं नाही, तो आजीला खाऊ देत नाही. अंथरूण वगैरे सगळं टाकलेलं आहे. पोराचा खेळ चालू आहे. काय खेळ चालू आहे बाळा? शिवांश ढोल वाजवतोय काय माझ्या पोटावर? हा शिवांश, इथं मी एखादा व्ह्यू वाढावा म्हणून माझ्या व्हिडिओ लावून ठेवलेला आहे. आणि आता झोपायचा टाईम झालेला आहे. 9:30 वाजलेले आहेत. सगळी कामं वगैरे सगळं उरकलेलं आहे. दवाखाना पण झालेला आहे. उद्या सकाळी 7 वाजता उठायचं आहे. आणि हा बघा कसा बघतोय मोबाईलमध्ये. 7 वाजता उठायचं आहे, त्यामुळे आता झोपायचं टाईम झालेलं की झोपणार पण नाही आहे. थोड्या वेळ व्हिडिओ वगैरे बघणार आहे, म्हणजे दुसऱ्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघणार आहे आणि मग नंतर झोपणार आहे. आता मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.